नमस्कार शेतकरी मित्रांनो. आले हळद पिकामध्ये मागच्या वर्षी ॲग्रोकमिसातर्फे जिंजर अँड टर्मरिक किट या किटची लॉन्चिंग करण्यात आली होती आणि खूप चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा याला मिळाला होता, कारण की रिझल्ट्स आणि कॉम्बिनेशन चांगले होते. तर यंदाच्या वर्षी शेतकरी मित्रांनो, जी एलिफंट अम्ब्रेलाच्या अंडर सूक्ष्मजीवांचा समावेश असलेले काही कॉम्बिनेशन्स अल्टिमिसॅकराइड बेस जे लॉन्च करण्यात आले आहे, त्याचं काही कॉम्बिनेशन्स यामध्ये आता नवीन टाकले. मग अजून अपग्रेड होऊन जिंजर अँड टर्मरिक किट तुमच्यासाठी आता सज्ज आहे. तर आजपासून पुढे ते तुम्हाला ते किट उपलब्ध होणार आहे विथ लेटेस्ट कॉम्बिनेशन्स. तर मग त्याचा वापर कसा करायचा आणि काय फायदा आहे ते थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये प्राईम 45 जे CMC टेक्नॉलॉजी ने बनवलेलं जे मायक्रोन्यूट्रिएंट युक्त खत आहे, की ज्यामध्ये झिंक 5%, फेरस 2%, मॅंगनीज 1%, बोरॉन 1% आणि कॉपर 0.5% आहे. तर हे एक आपल्याला खत आहे. तर प्राईम 45 आपल्याला 1 किलो घ्यायचा आहे. यासोबत आपल्याला ॲग्रोकमिसाचं सगळ्यात जुनं आणि सगळ्यात चांगलं चालणारं आणि रिझल्ट्स देणारं उत्पादन, जे हे देखील नवीन पॅकिंगमध्ये आता उपलब्ध आहे, रिचार्ज पॉवर जेल. हे आपल्याला 500 ग्रॅम त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आता या डोसचा फायदा काय होणार आहे? पहिल्या डोसचा मायक्रोन्यूट्रिएंट युक्त खत असल्यामुळे जास्तीत जास्त फुटवे, ग्रीनरी आणि सगळ्यात महत्वाचं की जो नवीन शूट येणार आहे ती हिरवी गडद निघणार आहे. पिवळा कोंब निघू नये यासाठी त्याची मदत होणार आहे. रिचार्ज पॉवर जेलमुळे ऑर्गॅनिक कार्बनचा स्रोत आहे. त्यानंतर व्ह्युमिक फुलविक सीवीडचं कॉम्बिनेशन आहे, जेल फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळे न्यूट्रिएंट्सचं चिलेशन, दिलेली खतं अपटेक होणं, ती लिच आउट न होणे किंवा वाहून न जाणं त्यासाठी, आणि खूप जास्तीत जास्त प्रमाणात पांढऱ्या मुळांची वाढ. अतिशय जाळेदार पांढरी मुळं तुमच्या बेडमध्ये तयार होऊ शकतात. आणि हायड्रोफोबिक इन नेचर असल्यामुळे फायदा काय आहे? आपला बेड जो आहे तो भुसभुशीत राहतो. अतिरिक्त पाणी दूर सारलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा मुळांसाठी आणि न्यूट्रिएंटच्या अपटेकसाठी फायदा होतो. हा एक डोस आपल्याला द्यायचा आहे. दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला एलिफंट श्रेणीतील विटामिक्स हे जे आहे, विटामिक्स ही 100 ग्रॅमची पॅकिंग आहे. हे 100 ग्रॅम आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यासोबत आपल्याला स्ट्रायगोट्रेट, अमेरिकेतील ॲग्मोर इंक कंपनीचं स्ट्रायगोट्रेट हे 20 ml द्यायचं आहे. आता ह्या सेकंड डोसचा आपल्याला काय फायदा होणार आहे? तर विटामिक्स जे आहे, तर याच्यामध्ये एकूण 12 प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा समावेश केला गेला आहे. म्हणजे जी काही आपण न्यूट्रिएंट्स, NPK असू द्या, सल्फर, कॉपर, झिंक, फेरस, कॅल्शियम किंवा जे काही न्यूट्रिएंट्स असू द्या, जो काही आपण बेसल डोस दिला किंवा ड्रिपद्वारे खतं दिली आहे, ते अपटेक करण्यासाठीच्या जीवाणूंचा समूह, ॲझोटोबॅक्टर, PSB, KMB, थायोबॅसिलस, त्याच्यानंतर शत्रुबुरश्या, निमॅटोड्स वगैरे त्यांच्यासाठी लढण्यासाठी, जीवाणूंसाठी लढण्यासाठी आपल्याला ट्रायकोसुडो, बॅसिलस आणि अजून अशा काही प्रजाती, अशा एकूण 12 प्रजातींचा समावेश या विटामिक्स मध्ये केला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका असणार आहे. आणि त्यासोबत स्ट्रायगोट्रीट जे आहे, स्ट्रायगोट्रीट मध्ये रूट एक्झोडेट्स असल्यामुळे जीवाणूंचं खाद्य म्हणून देखील, आणि रूट्सच्या पेरिफेरीला जी रायझोस्पियरची जागा असते त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांना आकर्षित करण्यासाठी हा काम करतो. मग त्यासाठी आपल्याला सेकंड डोस हा द्यायचा आहे. तर नक्की आपल्या आले हळद पिकामध्ये याचा वापर करून बघा. धन्यवाद.